तर आज आम्ही गेलो होतो मामाच्या ओरात आणि तिथं ह्यो काय करतोय, लगेच लागला फणस काढायला. उत्तावळानावर रानगोड गेला बाशिंग. म्हणलं अरे थांब बाबा, पहिले कैरीचं तर बघू दे. इथं जर लयच मोठी दगडी पडल्यात रे, चोरांनी हाणला वाटते डालला कायऱ्यांवर. म्हणलं चला बाबा घरी, आता काय आपल्या नशिबातच नाही कायऱ्या खायचं. तेवढ्यात वरती दिसली बाबा कैरी. म्हणलं आबी तो माझ्या आयगा ना बिडू. आणि कैरी तर गावली इथं खाली पडलेली. आणि या केसांनी तर लय वैताग दिलाय राव, सारखंच डोळ्यात जाते, डोळा जायला बसलाय. त्यापेक्षा टक्कलच करीतो आता. मग कैरी खायला घेतली तरी कैरी तुटाना. मग काय जेसीबीचा दिला दणका जोरात, मग कुठं कैरी तुटली. लय जोरात आहे रे, कधी अर्धी संपली कळालंच नाही. आणि इकडे फानसाला बिळ मारून कोण पळून गेलाय काय कळा ना. बाबो एवढं वावर आपल्या मामाचं आहे बरं का. आणि इकडे बाप्पांच्या दर्शनाला जाऊन बरं का आपण. कशी आहे स्माईल मग हा, जोरात आहे का नाही. आणि कैऱ्याच्या झाडाखाली गाडी कुणी लावली रे. थांबा जरा, हिला साईडला घेतो नाही तर गाडी फुटल्यावर कैऱ्या केवढ्याच पडायच्या मला खायच्या. भाऊ दामला इकडे कैऱ्या पाडून त्याला म्हणलं थांबावा तू सर माग, मी पाडतो बघ एका दगडात. आणि मला पाहिलं बाईला अजूनच पडली. म्हणली तुम्ही नका दगड मारो मला, मीच पडते थांबा. आणि मग सुट्टी काय दुसऱ्या ठोक्यात दुसरी कैरी